महाराष्ट्र बोर्डच्या क्लास 10च्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये दरवर्षी तुम्हाला अशा प्रकारचा 1 मार्काचा क्वेश्चन नक्की दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे मोठे मोठे नंबर्स तुम्हाला देऊन राहिले इक्वेशन मध्ये. लिनियर इक्वेशनचा हा क्वेश्चन आहे आणि इथं तुम्हाला x प्लस y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग कसा काढाल हा क्वेश्चन ओळखायचा कसा? इथं बघा x चा जो कोएफिशियंट आहे तो y कडे आलाय आणि y चा जो कोएफिशियंट आलाय तो x कडे गेलाय. सो याच्यामध्ये कसं करायचं, सरळ सरळ दोन इक्वेशनची ऍडिशन करून टाकायची. इथं लिहून घेऊ आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ची जेव्हा तुम्ही ऍडिंग कराल बघा आता 99x plus 101y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. या दोघांची जेव्हा तुम्ही ऍडिशन कराल तेव्हा तुम्हाला असं दिसेल. पहा आता 99 plus 101 म्हणजे होईल हा 200x plus 99 plus 100 म्हणजे 200y is equal to 499 plus 501 म्हणजे होईल हा तुमचा 1000. इथं तुम्ही पाहाल हा वाला जो कोएफिशियंट आणि हा वाला जो कोएफिशियंट आहे x आणि y चा तो सेम आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांना पण या सेम कोएफिशियंटने डिवाइड करून टाकायचं. इथं लिहून घेऊ आपण डिवाइड बाय 200. जसं तुम्ही 200 ने डिवाइड कराल तुमच्याकडे बघा आता 200x डिवाइडेड बाय 200 प्लस 200y divided by 200 is equal to 1000 divided by 200. बघा आता तुम्ही जसं हा डिवाइड केला तुमचा फायनल आन्सर येऊन जाईल. 200 कॅन्सल, 200 कॅन्सल, 200 5 जा 1000. म्हणजे इथे येईल तुमचा हा इथं राहिला x, इथं राहिला y is equal to इथं राहिला